प्रोथ्रॉम्बिन टाईम म्हणजे आपण थ्रोम्बोप्लास्टिन टाकतो. थ्रोम्बोप्लास्टिन म्हणजे टिश्यू फॅक्टर किंवा फॅक्टर 3, परंतु थ्रोम्बोप्लास्टिन हे कॉमन नावसुद्धा आहे. तर त्याच्यामुळे थ्रोम्बोप्लास्टिन ते कॉमन टर्मिनॉलॉजीमध्ये टिश्यू फॅक्टर 3 प्लस फॉस्फोलिपिडला म्हणतात. म्हणून पार्शल थ्रोम्बोप्लास्टिन टाईममध्ये फक्त फॉस्फोलिपिड आहे. टिश्यू फॅक्टर हा प्रोटीन आहे, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन आहे जो एक्सप्रेस होतो. तर हा प्रोटीन आहे, हा लिपिड आहे, दोघांच्या कॉम्बिनेशनला थ्रोम्बोप्लास्टिन म्हटलं आहे. जर पार्शल आहे तर फक्त लिपिड आहे, सेल्सचं प्रोटीन एक्सप्रेस्ड नाही आहे. तर याच्यात आपण PTTला फास्ट करण्याकरता आपण ॲक्टिवेटर टाकतो. मग त्याला म्हटलं आहे ॲक्टिवेटेड प्रोथ्रॉम्बिन पार्शल थ्रोम्बोप्लास्टिन टाईम. तर याच्यात फॉस्फोलिपिड प्लस ॲक्टिवेटर आहे. तर प्रोथ्रॉम्बिन टाईममध्ये आपण बघितलं हा थ्रोम्बोप्लास्टिन टाकला आहे. तर हा थ्रोम्बोप्लास्टिन टाकल्यामुळे एक्सट्रिन्सिक पाथवे ॲक्टिवेट होईल. म्हणून PT मेजर्स एक्सट्रिन्सिक पाथवे प्लस कॉमन पाथवे. APTTमध्ये फक्त फॉस्फोलिपिड्स आहेत, तर फॉस्फोलिपिड इंट्रिन्सिक पाथवेला स्टिम्युलेट करतील. टिश्यू फॅक्टर एक्सट्रिन्सिकला करतो, फॉस्फोलिपिड इंट्रिन्सिकला करतील. त्याच्यामुळे इंट्रिन्सिक आणि सगळ्यात शेवटी कॉमन. तर इंट्रिन्सिक आणि कॉमनसाठी पार्शल थ्रोम्बोप्लास्टिन टाईम आहे. सेम APTT सेमच आहे. तर हिपॅरिनचा इफेक्ट आहे अँटीथ्रॉम्बिन 3वर. तर हिपॅरिन इफेक्ट करतो आहे 2, 10 आणि 9, 10, 11, 12, 9, 10, 11, 12 आणि 2. तर याच्यामध्ये कॉमन पाथवे पण अफेक्ट व्हायला पाहिजे, परंतु त्याच्या कॉमन पाथवे अफेक्ट होतो, परंतु त्याच्या टेस्टिंगमध्ये PT पॉझिटिव्ह येत नाही. कारण की प्रोथ्रॉम्बिन टाईमच्या टेस्टिंगमध्ये ना हिपॅरिनेज आहे. तर हिपॅरिन हिपॅरिन उडून जातं, म्हणून ती टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही. तर हिपॅरिन कॉमन पाथवेला पण अफेक्ट करतो आहे ना. तर हिपॅरिन इथे पण पॉझिटिव्ह यायला हवा होता, पण या टेस्टमध्ये हिपॅरिनेज असतं. त्याच्यामुळे हिपॅरिनचा इफेक्ट या टेस्टवर दिसत नाही, फक्त APTTवर दिसतो. आणि तोही हायर डोसेसला APTT एवढं फंक्शनल काम करत नाही, म्हणून आपण ACT वापरतो. या उलट वॉरफॅरिन जो आहे हा अफेक्ट करतो आहे आपला न्यूमॉनिक आहे 2 + 7 = 9 अँड नॉट 10. तर हा कॉमन पाथवे पण झाला, इंट्रिन्सिक झाला आणि एक्सट्रिन्सिक पण झाला. कारण की 7 एक्सट्रिन्सिकवाला आला, 2 आणि 10 कॉमनवाले आले आणि 9 जो आहे हा इंट्रिन्सिकवाला आला. तर त्याच्यामुळे वॉरफॅरिन हा सर्व एक्सट्रिन्सिक, इंट्रिन्सिक आणि कॉमन तिघांना अफेक्ट करतो. परंतु त्याचे हे जे फॅक्टर्स आहेत इंट्रिन्सिकवाले हे लेट अफेक्ट होतात. फॅक्टर 7 सगळ्यात आधी अफेक्ट होतो. म्हणून सुरुवातीला PTINR बघतात वॉरफॅरिनसाठी, आणि जर वॉरफॅरिनचा डोस खूपच झाला तर तो बाकीच्या फॅक्टर्सला पण अफेक्ट करतो. तर तेव्हा मग APTT पॉझिटिव्ह येईल. म्हणून हिंट आणि वेप्ट कॉमन सिनॉनिम आहेत, कॉमन न्यूमॉनिक आहेत. हिपॅरिन इंट्रिन्सिक, वॉरफॅरिन वेप्ट एक्सट्रिन्सिक. तर त्याच्यामुळे ते असं आहे, बट दॅट न्यूमॉनिक इज रॉंग. तर हिपॅरिनसाठी APTT लागतो, वॉरफॅरिनसाठी PTINR लागतो. तर वॉरफॅरिन लेटर स्टेजला APTT पण अफेक्ट करेल. ठीक आहे. तर प्रोथ्रॉम्बिन टाईम एक्सट्रिन्सिक प्लस कॉमन, थ्रोम्बोप्लास्टिन टिश्यू फॅक्टर प्लस फॉस्फोलिपिड टाकतात. मग तुम्ही फिजिओलॉजी लिहा, कॉमन पाथवे काढा, फॅक्टर्स अफेक्टेड काढा, आणि जे कोॲग्युलेशन आहे इट नॉर्मलायझेस बाय 6 मंथ. त्याच्याखाली प्रोलॉंग्ड असतं, मॅच्युअर व्हायला टाईम घेतं ते. तर मग त्याच्यात मग कॉजेस ऑफ प्रोलॉंग लिहा तुम्ही. व्हिटॅमिन K डिफिशियन्सी, व्हिटॅमिन K अँटॅगॉनिस्ट, वॉरफॅरिन, आणि हिपॅरिन का अफेक्ट करत नाही हे पण आता एवढं डिस्कस केलं, ते पण लिहू शकतो. आणि प्रोथ्रॉम्बिन टाईम जो आहे हा एवढा सेन्सिटिव्ह नाही आहे, तो व्हेरी लेट इन कोर्स शोधतो. कॉमन पाथवे अफेक्ट व्हायला, कॉमन पाथवे रोबस्ट आहे, तो अफेक्ट व्हायला खूप वेळ घेतो. तर 40 ते 50% अँटीकोॲग्युलंट फॅक्टर गेले तरी PT हालत नाही.
आणि मार्जिनली हालतो 10% असेल तरी, तर कोॲग्युलेशन सिस्टीम रोबस्ट आहे, हा त्याचा एक अर्थ आहे की त्या लेवलवर पण कोॲग्युलेशन होऊन जातं. म्हणून ही टेस्ट सेन्सिटिव्ह नाही आहे, लेट चेंज होते. म्हणून लिव्हर डिसीजमध्ये सगळ्यात आधी APTT हलणार, PT नंतर हलणार. आणि फायब्रिनोजेन 100च्या खाली जाईपर्यंत पण हलत नाही. फायब्रिनोजेन आपल्याला 100 तर मिनिमम आहे, जिथे हिमोरेज आहे, लॉस आपण थांबू शकत नाही. अदरवाईज मिनिमम 150 हवं आणि PIHमध्ये 200 हवं. तर हे त्याचं लिमिटेशन आहे की हे सेन्सिटिव्ह नाही आहे, व्हेरी लेट चेंज होतं आणि लॅब टू लॅब व्हेरी होतं. म्हणून आपण INR वापरतो, रेशिओ वापरतो पेशंटचा आणि मीन नॉर्मल रेंजला. त्याच्यानंतर आपण बघितली ॲक्टिवेटेड पार्शल, ॲक्टिवेटर टाकणार आणि याच्यात फक्त फॉस्फोलिपिड टाकणार, तर तो इंट्रिन्सिक पाथवेला स्टिम्युलेट करणार. टिश्यू फॅक्टर म्हणजे प्रोटीन नसणार, तर हा इंट्रिन्सिक आणि कॉमनला बघतो. आणि आपण बघितलं की हा हिपॅरिनसाठी वापरला जातो आहे. मग त्याचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, कॉजेस ऑफ प्रोलॉंग हिपॅरिन थेरपी, मग फॅक्टर्सनुसार. आणि के डिपेंडंट इथे पण हलवतो, केचे डिफिशियन्सी बिलियरी ऑब्स्ट्रक्शनमध्ये ॲब्सॉर्प्शन नाही होणार, ते हलेल. आणि 6 महिन्यांनी नॉर्मलाइज होईल. ड्रग्ज असेल, ऑटोइम्युन असेल तर प्रत्येकाचे हे लिहा. नंतर हा चार्ट आहे, हा इझी टू अप्लाय चार्ट आहे. जर दोघेही नॉर्मल आहे तर सगळं काही नॉर्मल आहे. जर फक्त आयसोलेटेड APTT वाढलेला आहे आणि PT नॉर्मल आहे तर इंट्रिन्सिकचा डिफेक्ट आहे. इथे केजोची चूक आहे. जर आयसोलेटेड APTT वाढलेला आहे तर इंट्रिन्सिक पाथवेचा डिफेक्ट आहे. पण जर दोघेही अफेक्टेड आहे तर तो एक जनरलाइज्ड डिसीज आहे, जसं की लिव्हर डिसीज आहे, दोन्ही पाथवेला अफेक्ट करतो. पोटॅशियम विटॅमिन Kची डेफिशियन्सी आहे, तर हा जनरलाइज्ड, याच्यात दोन्हीही खराब होतील. आणि एलिव्हेटेड APTT आहे आणि नाही आहे आणि फक्त एलिव्हेटेड PT आहे, तर तो फॅक्टर 7ची डेफिशियन्सी आहे. इथे फक्त तो चुकला. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर तो मेजर इश्यू आहे, तो ग्लोबल इश्यू आहे. मग बाकी याच्यात तुम्ही सेपरेट आऊट करू शकता. मग ACT हा ACTमध्ये ॲक्टिवेटर टाकलेलं असतं, त्याच्यामुळे हा इंट्रिन्सिक आणि कॉमनला बघतो, एक्स्ट्रिन्सिकला नाही बघत. आपण हे हिपॅरिन बघण्याकरता वापरतो कार्डियक बायपासमध्ये. ट्यूब्स असतं, त्याच्यात ॲक्टिवेटर असतं, त्याच्यात होल ब्लड टाकून आपण ते टिल्ट करतो. तो ॲक्टिवेटर जो आहे तो इंट्रिन्सिकला स्टिम्युलेट करतो. 2 ॲक्टिवेटर आहेत, अर्थ किंवा सेलाइट, डायमॅटेशियस अर्थ किंवा सेलाइट आणि केओलिन. तर ही हिमोक्रोन आहे, ती त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल मॅग्नेट असतो, त्याच्यात सिलाइट म्हणजे अर्थ हा ॲक्टिवेटर आहे. ॲक्ट प्लसमध्ये 2 कार्ट्रेज असतात, त्या प्लास्टिकवाल्या ट्यूब्स असतात, त्याच्यात केओलिन आहे. तर नॉर्मल आपला इथे पण 140 आणि 400 मॅजिकल नंबर 4 आहे. 140च्या खाली असतो नॉर्मल आणि ॲबनॉर्मल म्हणजे हिपॅरिन टाकून आपल्याला तो 400च्या वर आहे. 140 आणि 400 दोघांच्या मधात आहे, तर क्वेश्चनेबल आहे, इनॲडिक्वेट इफेक्ट आलेला आहे. हिपॅरिन ॲक्च्युली APTT बघतो आपण, परंतु इथे खूप मोठा डोस आहे त्याच्यामुळे. आणि ही काय पॉईंट ऑफ केअर आहे टेस्ट, सिम्पल आहे, इझी आहे करायला, त्याच्यामुळे ACT वापरतात. लिमिटेशन आहे की त्याच्यामुळे सिम्पल आहे, इझी आहे, त्याच्यामुळे एवढी प्लाझ्मा लेवलला कोरिलेट नाही करत, रिप्रोड्युसिबल नाही आहे. हिमोडायल्युशन हायपोथर्मियाने अफेक्ट होते, CPBमध्ये या दोन्ही गोष्टी होतात. थ्रोम्बोसायटोपिनिया असेल तर ते दाखवत नाही. म्हणून आपण प्लेटलेटावर आला शेवटी.